नाही, शेवटी मुंबईतच कायम काही सगळ्या गोष्टी घडाव्यात असं काही नाही, विदर्भात पण काही गोष्टी घडल्या पाहिजेत. नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहेत महायुतीने, कसं पाहता? चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनाच म्हणजे समतोल, प्रादेशिक समतोल, समाजाचं एकूण सोशल इंजिनिअरिंग देवेंद्र फडणवीसजींनी केले आणि केंद्रीय नेतृत्वाने केले, त्यामध्ये सगळ्या लोकांना आनंद आहे. अजूनही छगन भुजबळांचं नाव येत नाही. नाही, मला काही कल्पना नाही. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर. तर गणेश नाईकांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. तर राजभवन परिसरामधील हे व्यासपीठ आपण पाहतोय. याच ठिकाणी 39 मंत्र्यांना शपथ दिली जाणार. तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे. अवघा 1 तास शिल्लक राहिलेला आहे आणि आता काही वेळातच आमदारांचा, मंत्र्यांचा शपथविधी जो आहे तो पार पडेल. या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील, अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एकवाक्यता झालेली आहे. त्याच्यामुळं मंत्रिपद मिळतात, त्यांनी देखील तिथं योगदान दिलं पाहिजे. मला आज वेळच नाही, मला अमुकच आहे, मला तमुकच आहे, ह्या तक्रारी अजित पवार सहित कुणी सांगता कामा नये. नाहीतर मग सारख्या तक्रारी यायला लागल्या तर मग शेवटी नाईलाज असतो. बाकीचा त्यांना व्याप जास्त दिसतोय, त्यांना संघटनेला वेळ देता येत नाही असं मनामध्ये आणून वेगळा निर्णय झाला तर कृपया त्यांनी गैरसमज मनामध्ये करून घेऊ नये, हे माझ्या सहित मी सगळ्यांना सांगतोय. तर राजभवन परिसरामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. 1991 मध्ये नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचे शपथविधीचा सोहळा त्या ठिकाणी पार पडलेला होता आणि त्याच्यानंतर आता 33 वर्षांनी हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. त्याच्यामुळे जय्यत तयारी जी आहे ती केली गेलेली आहे. तर महत्त्वाची बातमी आहे, सरपंच हत्येमागे राजकीय पाठबळ असणाऱ्याला आज शपथ दिली जाणार. आरोपी बीडच्या पालकमंत्र्यांच्या जवळचे आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर वडेट्टीवार आणि आव्हाड यांच्याकडून नाव न घेता धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवण्यात आलंय. या अधिवेशनाच्या खात्री मिळालं, आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत असताना कायदा सुव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. एका सरपंचाला उचलून घेऊन गेलं जातं, त्याचा खून केला जातो, त्यामध्ये राजकीय आरोपी असले जातात. ज्यांचं पाठबळ या खून करणाऱ्यांना आहे त्याला ते मंत्रिपदाची शपथ सुद्धा दिली जाणार आहे, अशा प्रकारची चर्चा सुद्धा. मग अशा स्थितीमध्ये हे जर खून करणाऱ्या राजकीय गुंडांना आश्रय देणारं जर सरकार असेल तर मग चहा पाण्याला जाण्यात काय अर्थ? की बीडमध्ये संतोष देशमुख या एका सरपंचाची त्याच्या गाडीसमोर गाड्या आडवे घालून त्याला गाडीत उतरून आणि त्याला नंतर मारून अशी निर्घुण हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात, राजकीय हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात झालेली. त्याच्यातले जे आरोपींची नावं पुढे येत आहेत ते सगळे आरोपी हे तेथील पालकमंत्री म्हणण्यापेक्षा डॉन यांच्या जवळचे आहेत असा त्यांचा राजकीय इतिहास. त्याच्यातला एक प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या पोरालाही माहिती आहे. मागील 2 वर्षामध्ये बीडमध्ये 32 खून झाले, 32 खून. महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहिती नसेल की पोलिसांनी साधी त्याची दखलही घेतलेली. आणि आजपर्यंत इतिहास बीडचा असाच आहे की वाल्मिक कराडनी कोणालाही उचलावं, कोणालाही मारावं, त्याचा मृतदेह गायब करावा. त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण गंभीर आहे.